जिओजेब्रा कमी वेळात खूप चांगलं आणि स्वतःच्या स्वतः सेल्फ लर्निंगने शिकता येईल यासाठी आपण आत्ताचं सेशन घेतलेलं आहे. तर त्याच्या सुरुवातीला एक तुम्हाला दोन छोट्याशा फिल्म एक अर्ध्या सेकंदाच्या अर्ध्या मिनिटाच्या आहेत आणि ती पहिली जी मी तुम्हाला दाखवते ते तुम्ही लक्ष देऊन बघा की पहिलं चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर ह्याला बांधून घेणारं ते छोटंसं क्लिप आहे. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 का होते इन अ प्लेन जॉमेट्री युक्लिडियन जॉमेट्री मध्ये. कलरफुल अँगल्स वरनं तुमच्या लक्षात येतं की शेवट आपण जे पोहोचतो ते दोन पॅरलल लाईन्स आणि त्याची छेदिका. दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट चॅप्टर. आणि दुसरा चॅप्टर ट्रायंगल याचं हे कॉम्बिनेशन आहे की पॅरललिझम रचना का करायची. कुठलंही प्रूफ आपण जेव्हा प्रूव्ह करतो तेव्हा रचना का करायची. दुसरी एक फिल्म आहे वाय पायथागोरस थिअरम कम इनटू एक्झिस्टन्स. त्याच्या मागची भूमिका कशी आहे, काय आहे. So, in order to show that the Pythagorean theorem works, we will demonstrate with squares. पिशवी Square is side square. So, from this, we get a squared plus b squared is equal to c squared. And by rearranging the shapes, we can see that this is true. Now, the Pythagorean theorem will always hold true as long as we always maintain a right triangle. In every case, we can always be able to arrange the shapes to show that the Pythagorean theorem is true. Now, why does the Pythagorean theorem work? Remember, the angles of a triangle always add up to 180 degrees. When we have a right triangle, we have an angle that is always 90 degrees. So the remaining two angles must add up to 90 degrees to have a total of 180 degrees. Therefore, in every right triangle, the sum of the two smaller angles is always equal to the right angle. Now, in every shape, the angle determines the length of the line, which in turn determines the size of the shape. So, as we have seen before, the sum of the areas of the two smaller shapes is equal to the area of the larger shape, which is a direct result of the sum of the two smaller angles equal to the right angle. So, the Pythagorean theorem works with any set of similar shapes as long as we have a right triangle. आता आपण जे बघणार आहोत ते जिओजेब्रा सॉफ्टवेअर काय आहे आणि गणित शिकण्यासाठी त्याचा किती उपयोग होतो, त्याचं महत्त्व. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ICT हा विषय गेल्या वर्षापासून कंपल्सरी सब्जेक्टमध्ये आलेला आहे आणि 9वी मध्ये आपल्याला गणितावरती एवढा भर नाहीये, पण 10वी मध्ये ICT मध्ये आपल्याला 16 मार्काचं जवळजवळ 16 ते 20 मार्काचं प्रॅक्टिकल्स आणि थिअरी क्वेश्चन पेपर आहे. तर अल्जिब्राचाही फायदा होणार आहे, जिओमेट्रीचाही फायदा होणार आहे आणि जिओजिब्रा विषयामध्ये ICT मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
तर हे जे इंटिग्रेशन ऑफ सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी आज आपण हा जो स्लाइड शो केलेला आहे तो आहे. आपल्या प्रत्येकाला ह्या 3 प्रकारचे मेन इश्यूज आपल्याकडे आहे की मुलांना संकल्पना चांगली समजलेली नाही, तरीही आपण सिलेबस संपवण्याच्या नादात, अगदी जूनमध्ये शाळा सुरू झाली तरी आपल्या डोक्यामध्ये हा एक सिंड्रोम आलेला आहे, हाऊ टू फिनिश द सिलेबस आणि असेसमेंट कशा प्रकारे करायचे. हे 3 मेन इश्यूज आहेत. समजा अशी एखादी स्लाइड दाखवली तर सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या पडतात, ती हे काय आहे. आणि विद्यार्थ्यांची अशीच अवस्था आहे. तो या क्वेश्चन्सचा बडीमार घेऊन सतत त्याचं ओझं तो उचलत चालत असतो. तर आत्ताचा जो आपला नवीन जो ट्रेंड आलेला आहे, इव्हन पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा, टीचिंग मेथोडॉलॉजीमध्ये सुद्धा, तो आहे रचनावादी दृष्टिकोन. म्हणजे ज्ञान हे कधी द्यायचं नसतं, ज्यांनी त्यांनी आपापली ज्ञानाची रचना स्वतःला समजेल अशा प्रकारे करायची असते. वरती जे तुम्हाला व्हिज्युअल दिसतो तो पाय साठीचा आहे की एक डायामीटर एवढं युनिट घेतलेलं आहे. एक डायामीटर एवढं युनिट घेतलंय तर जवळजवळ तो 3.14 च्या तिथे जाऊन एक सर्कम्फरन्स पूर्ण होते. तशीच ही एक स्लाइड ज्याच्यामध्ये पायची संपूर्ण व्हॅल्यू आहे आणि इथे जो एरो दाखवलेला आहे तो एवढ्यासाठी दाखवला आहे की त्याची जी व्हॅल्यू आहे पायची ती त्याच्यामध्ये सुद्धा 360 आपल्याला दिसतात आणि ॲट द प्लेस 360th प्लेस दिस 360 डिग्री. अशी काही नाविन्यपूर्ण माहिती जर आपण थोडीशी मुलांना सांगितली तर गणित थोडंसं इंटरेस्टिंग करता येईल. जिओजेब्रा हा जो वर्ड आहे तो आपल्याला माहितीच आहे. जॉमेट्री प्लस अल्जिब्रा ह्याचं एकत्रीकरण करून जिओजिब्रा नाव दिलेलं आहे. आणि हा जो केक दाखवला आहे, गणितात सुद्धा सेलिब्रेशन्स असतात आणि इंटरनॅशनल पाय डे हा 14th मार्चला सेलिब्रेट केला जातो. 14th मार्च बिकॉज द व्हॅल्यू इज 3.14. त्यामुळे 14 इज द डेट अँड द 3rd मंथ ऑफ द इयर. साधारण एक आता मी जे कन्स्ट्रक्टिव्हिजम सांगते त्याची काही काही उदाहरणं याच्यामध्ये मी घेतलेली आहे. समजा पिझ्झा, तर पिझ्झा हा वर्ड सुद्धा त्याचं जे स्पेलिंग आहे ते असंच का आहे तर ते सुद्धा आपण मेन्शुरेशनचा आधार घेऊन आणि गणिताचा आधार घेऊन त्यांना मुलांना समजावून सांगू शकतो. पाय झेड इज द आर स्क्वेअर अँड ए इज लाईक एच. सो लेट्स वेअर अ थिंकिंग कॅप आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या रीतीने थिंक करून आपण गणित शिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो दिस इज अ टेक्नॉलॉजी फॉर थिंकिंग ऑफ मॅथमॅटिक्स. एक साधं उदाहरण आहे ऑब्च्यूज अँगल आणि रिफ्लेक्स अँगल, म्हणजे विशाल कोन आणि प्रविशाल कोन. तर तीच आपण एका नाण्याच्या 2 बाजू जसं म्हणतो तसंच ऑब्च्यूज अँगल जेव्हा तुम्ही असे लक्ष दिलं तर ते ऑब्च्यूज दिसणार आहे आणि हा जर गृहीत धरला तर तो रिफ्लेक्स होणार आहे. तशीच ही पायथागोरसची परत एक छोटंसं डेमो आहे. दोन्ही प्रकारे दाखवता येतो. आणि जिओजिब्रा वर्ड आता मी जसं तुम्हाला सांगितलं की अल्जेब्रिक इक्वेशन इन जॉमेट्री इट इज अ लाईन. सो लाईन इज इन जॉमेट्री आणि त्याचं इक्वेशन जे आपल्याला मिळतं दॅट इज अल्जेब्रा. असेच बरेच जे काही गणिताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपल्याला जिओजिब्राच्या साहाय्याने डेमॉन्स्ट्रेट करता येतात आणि त्यामुळे मुलांचं फिजिक्स सुधारण्यात सुद्धा मदत होईल. रेषेचा कल किंवा इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन हे सुद्धा ह्याच्यामध्ये करता येतं आपल्याला. सो जिओजिब्रा इज अ डायनॅमिक सॉफ्टवेअर ऑफ मॅथमॅटिक्स फॉर ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन. म्हणजे अगदी KG पासून जरी विद्यार्थ्याला ते हाताळता आलं तर ते रिसर्च लेवल पर्यंत सगळं त्या सॉफ्टवेअरमध्ये
आपण मिळवू शकतो. अरिथमॅटिक, जॉमेट्री, अल्जिब्रा, कॅल्क्युलस या सगळ्याचा त्याच्यामध्ये अभ्यास करता येतो आपल्याला. आणि जिओजिब्रा हा असा सॉफ्टवेअर आहे की ते स्वतः वापरल्याशिवाय, आता आपण थोड्या वेळात जिओजिब्रा विंडो ओपन करून त्यातले काही मेन्यूज वगैरे आहेत, तुमच्यापैकी काही शिक्षकांना ते माहिती सुद्धा असणार आहे, तर ते आपण परत एकदा बघणार आहोत. हा एक शब्द आहे जिओजिब्रा ट्यूब. जसं यूट्यूब आहे तसंच हे जिओजिब्रा ट्यूब पण त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गणितावरचे जे काही छोटे छोटे VLC मीडिया प्लेअरमध्ये चालणारे छोटे छोटे क्लिप्स आहेत, जीफ ॲनिमेशन्स आहेत, ॲपलेट्स आहेत, ते तुम्हाला बघता येईल. आणि यावर्षी असेच प्रकारे वर्ल्ड मॅथ डे असतो, त्याचा हा लोगो आहे. आणि आत्ताचे जे काही 3 तारखा डिक्लेअर झाल्यात त्या अशा प्रकारच्या आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ कन्स्ट्रक्टिव्हिझम, higher order thinking. When we teach something, we learn, because teach ची mirror image तुम्ही खाली बघताय. Teach means to learn. And here also when I say you, it contains me, and when I say me, it includes you. So let's have mathematics with ICT. And I know that there is no substitute for great teachers, and we are the true textbooks for the teachers.